विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। या ठिकाणी आपल्या प्रमुख अतिथी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांचं आगमन झालेलं आहे। टाळ्यांच्या गजरात आपण सगळ्या भगिनींनी त्यांचं स्वागत करूया। सगळ्या लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे की टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया। त्यांच्यासोबत या कार्यक्रमाचे मार्गदर्शक महाराष्ट्राचे आपले मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे साहेब, तसंच महाराष्ट्राचे सरचिटणीस नजीम मुल्ला साहेब, युवक अध्यक्ष वीरू वाघमारे, महिला अध्यक्ष वनिता गोपपगार, महिला कार्याध्यक्ष मनीषा भगत, सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। ताई, तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत। सुनीता शर्मा पाटिलवाड़ी, सुनीता शर्मा पाटिलवाड़ी, जल्दी आ जाइए सुनीता शर्मा। अपना पक्का बहीण आता नेहमी हसरी राहील, हे एकता आपली ताकद अशीच वाढत जाईल। खऱ्या विश्वासात थांबत नाही, एक पाऊल चालत राहू, काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू। जनसेवा जनकल्याण आपल्या दादाचा गाणं साथीला साजरा करू, महाराष्ट्र स्वाभिमानाचा। जनसेवा जनकल्याण आपल्या दादाचा गाणं साथीला साजरा करू, महाराष्ट्र स्वाभिमानाचा। शेवटचा पुकार सुनीता शर्मा पाटिलवाड़ी, सुनीता शर्मा हो नाही।
नाही बहुतेक त्या नाही आहेत. दुसरं पण सुमन सकपाळ. कोणी आहे सुमन सकपाळ? सुमन सकपाळ या ना या. दीपाली रणपिसे. दीपाली दीपक रणपिसे. दीपाली दीपक रणपिसे या या. मी 5 तारीख परुळेकर मैदानामध्ये महिलांचा कार्यक्रम इथे रंगत झाला आहे आणि प्रमुख उपस्थिती म्हणून रुपालताई चाकणकर राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत. ते हा कार्यक्रम किशोरी हर्षल भोसले लकी ड्रॉ 50 किशोरी हर्षल भोसले मी तर बघत असाल तिथे लकी ड्रॉची किशोरी हर्षल भोसले. येस नो बॉक्स आहेत. मे बी इथे प्रत्येक ड्रॉ उडून दाखवण्यात आलं की काय काय बक्षिसं लागलेली आहेत. सुवर्ण वाफिलकर पाटीलवाडी. सुवर्ण वाफिलकर पाहत असाल तर सुवर्ण वाफिलकर सुवर्ण वाफिलकर इथे उपस्थित राहिलेले आहेत. नाही ओके. मनीषा गणेश जाधव. मनीषा गणेश जाधव. मनीषा गणेश जाधव कोणी नाही. नऊ जणी येते आहेत. मला फक्त एकच हवंय. एकच दादा आहे तिथे. कोण आहे? नाव काय? मनीषा जाधव. हे या बर. महिलांनो आपण महाराष्ट्रात कुठलीही गोष्ट सुरू करण्या अगोदर एक जोरदार जल्लोष झाला पाहिजे. आणि पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मान्यवरांच्या वतीने सुद्धा आपलं सहर्ष आणि मनस्वी स्वागत करतो. एक जोरदार आवाज गणपती बाप्पा. चल चिटिंग नाही करायची. ठाण्यात आहोत आपण. ठाण्यातला आवाज किती कणखर आहे. पाषाण घडवले ठाण्याने आपण. काय आवाज आपला आवाज हवा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती आई माऊलीचा. आणि आपण जरा जोरदार आणि दर्जेदार टाळ्या झाला पाहिजे रुपालीताईंसाठी. अगदीच म्हणजे महिलांचं प्रतिनिधित्व कसं असावं ताई हे आम्ही खरंच म्हणजे प्रतिनिधित्व तू करत असशील तर आम्ही तुझ्या मागे असे डोळे झाकपणे चालायला तयार आहोत. कारण आम्हाला माहिती आहे की पुढच्या प्रत्येक काट्यावर तुझा पाऊल पडलेलं असेल आणि त्या काट्यांचं रूपांतरण फुलामध्ये झालेलं असेल. त्यामुळे थँक्यू फॉर बिंग सच अ ग्रेट लीडर अँड अन इन्स्पिरेशन. जरा जोरदार टाळ्या ताईसाठी. आणि म्हणजे व्यासपीठावरून एक कलाकार कधीच खोटं बोलत नाही. खरं तर तुम्हाला म्हणजे त्या टेबलच्या पलीकडे पॉलिटिशियन्स म्हणून वावरताना तो एक ऑरा जपायचा असतो. पण तुझ्यासारखी मोठी भेट असेल तर तुला आम्ही अगं असाच उच्चार करू आणि तू तशीच राहा. त्यामुळे पुन्हा एकदा तुझं स्वागत आणि जोरदार टाळ्या झाला पाहिजे रुपालीताईंसाठी. पण हा पहिला खेळ आहे ना फार सोपा आहे. म्हणजे आपण काय करूया 10 जणींचा एक लाईन मध्ये उभं राहा. पण 10 पहिली इथे गजानन पुत्री तू इथे अशी हिच्या मागे सगळे 10 जण. मग तुम्ही या. तुम्ही इथे इथे उभे राहा. मग पुढची या तुम्ही या. 10 नाही या इकडे इकडे इकडे. आणि आता तुम्ही पहिलं कोण इथे तुम्ही होते. तुम्ही इथे सगळं 10 जणी तुम्ही या. इथे 10 जणींची लाईन करा. थोडी जाग इथे इथे थोडं सरका इकडे. थोडं सरका. तू थांबा. एक लाईन करा. एका लाईनीत उभे राहा. एका लाईनीत उभे राहा. आणि ना जर बॅग वगैरे आणली असेल तर प्लीज अगं तू कशाला सरकलीस.
सरक तिकडे, तुम्ही सरक तिकडे. बस बस, जागा हवी आपल्याला. सरक एका लाईनीत कुठे. बॅगा वगैरे जरा मागे ठेवा सगळ्यांनी, म्हणजे आत्ता अशी हातात आहे पास करा पाठी, मागे मागे पास करा. बॅग, ही बॅग आहे ना तुमची, बॅग तुम्ही द्या बॅग. वा, मी तुमच्याकडे खेळ घेऊन येतो पटकन. या भाग्यवान 40 जणींसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बरं, आपण विभागवार काही उभं केलेलं नाहीये, त्यामुळे विभागानुसार आपण फक्त निवडलेलं आहे. जिंकणार हे तुम्ही. किती मोठं नशीब का निबंध लिहू शकतो देव माझ्या नशिबावर. काय करायचं तुम्हाला माहितीये? माहितीये? नाही, सांगतो द्या इकडे. तुम्हाला जेव्हा मी 1 2 3 म्हणेन तेव्हा तुम्ही काय करायचंय लक्ष द्या. मी खाली जाऊन तुम्हाला दाखवतो. तुम्ही असे उभे आहात, सॉरी, तुम्ही असे उभे आहात माझ्यासारखे. सगळ्यांना मी दिसतोय का? नाही. ही रिंग तुम्ही अशी उचलायची आणि अशी खाली टाकायची. ती खाली टाकल्यावर तुम्ही फक्त पुढे या, पण जी एकदम पुढे उभी आहे तुम्ही जास्त पुढे येऊ नका, नाही तर डायरेक्ट खाली या. ओके? ही अशी रिंग तुम्ही पाडली वरतून खाली की त्यातून बाहेर यायचं. मग तुमच्या मागे जी व्यक्ती उभी आहे तिने ती रिंग उचलायची आणि स्वतः भोवती टाकायची अशी. मग ती परत पुढे येणार. मग ती असं असं करत 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 मागे जेव्हा रिंग जाईल तेव्हा शेवटचा भेडू कोण उभा आहे? प्रत्येक ग्रुपचा शेवटचा जरा जोरात पळणारा कोणतरी ठेवा मागे, जी पटकन पळू शकते. हा, जेव्हा शेवटच्या गडीकडे रिंग जाईल तिने सुद्धा स्वतः भोवती टाकायची, खाली पाडायची, बाहेर यायचं, ती उचलायची आणि पहिल्या गडीकडे रिंग आणून द्यायची. पहिल्या गडीकडे ज्या 2 रिंग अगोदर पुढे येतील ते 2 ग्रुप जाणार पुढे आणि 2 ग्रुप अर्थात बाहेर जाणार. तयार? सुरू करूया. तिला बाबू इकडे ये बेटा. हा, काय नाही, ती हा दिसते प्रेमळ आहे. 1 2 जागा नाही तुला, होईल तर पुढे पुढे आल्यावर पाठशीला जागा होणार. 1 2 थांबा ना, किती चिटिंग ती, किती चिटिंग. हा, तुम्ही सासू आहे ना ऑलरेडी. ठेवा ती खाली, ठेवा रिंग खाली पाडा. गजानन पुत्री खाली टाक. शाबास. 3 म्हटल्यावर सुरू करायचं. 1 2 3. हळू नाही, फास्ट करायचं. त्याला पटकन भरपूर घ्यायचं. झालं इकडे होत झालं. पहिल्या 2 रिंगच्या पुढे येणार. पहिल्या 2 रिंग, पहिला तो. अरे कर अगं बाई, आता मागे दे. अरे देवा, तिचं गोंडल. बस बस 2 थांबा थांबा. आता कळलं एकंदरीत कसं खेळायचंय. तर काही जणी ज्या चुकल्यात ना, हे बघा, अशी रिंग समोर आली ना तर ती उचलायची आणि अशी वरतून टाकायची. खालच्या खाली शानपणा करायचा नाही. काय मोठ्या हे घ्या. तर ही ट्रायल फेरी होती. सगळ्यांना कळायला पाहिजे कसं खेळायचं, कोणीच चुकायचं नाही. 1 2 पुढे गेली व्हायला. ठेवा खाली ठेवा. आता मात्र परत चान्स मिळणार नाही. 1 2 3. पटापट झालं इकडे 2 जणींचं. वरतूनच चालायची, लक्षात ठेवा. आता पटापट Please,
कसं आहे, प्रॅक्टिस फेरीमध्ये पण तुम्ही सर्वात शेवटी होत्या आणि तीच परंपरा तुम्ही पुढेही राखलीत. त्यामुळे तुम्ही मगाशीही मागे होतात, आताही म्हणजे पाठवून पहिलाच नंबर आहे तुमचा, काय बदल झाला नाही. त्यामुळे थँक्यू. तुम्ही क्रमांक 4. काय मगाशी बाजी मारलेली, पण इथे एक ग्रुप पहिला आणि हा ग्रुप दुसरा आलेला आहे. त्यामुळे अभिनंदन या 2 ग्रुपचं आणि तुमच्याही तितकंच अभिनंदन. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पण थांबा, तुम्ही जरा बाजूला व्हा. रुपाली ताई, तुला म्हणून सांगतो, मगाशी प्रश्न विचारला मी त्यांना की किती जणींना डान्स करायला आवडतो, बरोबर? आता तू फक्त पहा ह्या 2 ग्रुपचा डान्स. म्हणजे आज रुपाली ताईला बाहेर दिखातो. हा एकदम चंदन, चंदन बेटा, चंदन दिसलो लो. रुपाली ताई पाहते बरे तुमचा डान्स. अरे हो चांगले. चला जराशी फिरायला नाचायचं. तुम्हाला पण डान्स फिरायचा? या 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 या. अरे या की या पटकन या का जवळ. हा आनंद, ही बिचारी एकदम देवीसारखी उभी आहे माझी. ओके ओके, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू. हे इतकं साचलेलं असतं ना मनात, सकाळी 5:30ला उठा आणि रात्री 5:45ला झोपा आणि मग मध्ये काहीच करायला मिळत नाही आणि हाही लेट येतो, मग ह्यांनाही मीच बघू, यांचा अभ्यासही मीच करू, टीचरलाही पैसे मीच देऊन, सगळं मोठ्या आहेत मानाच्या. तुम्ही हेच म्हणतोय मी, काय वेगळं म्हणतोय का? पण छान डान्स केला. पण ह्या 2 ग्रुपने थांबायचे, बाकी तुम्ही. दुसरीची चप्पल नवीन आहे म्हणून. ओ मालू सर आहे, काय झालं? बाहेर झालं. तिचं आडनाव तिच्यापेक्षा मोठं आहे 2 इंच. बर बरं, या 20 जणींनी या 20 जणींनी या. आणि आता आपण काय करणार आहोत, 5-5 जणींचे 2 ग्रुप करणार आहोत. 4 ग्रुप, सॉरी 5-5 जणींचे. तुम्हाला ज्या पाहिजेत त्या घ्या सोबत आणि 5-5 जणींचे 4 ग्रुप करा. चल, फक्त म्हाताऱ्यांना एकत्र ठेवू नका. चला पटकन 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 फास्ट. एकदम. अरे पुढच सरळ उभं राहिले. बरं बरं, काय टेन्शन नाही. फक्त ना तुम्ही आता एक कोपरा घेऊन उभे राहा. 2 ग्रुप. हा एकदम मागे चला. सोपा गेम आहे. काय झालं, या तुम्ही आता. आजी आजी 2 महिने लहान आहे तुझ्यापेक्षा. ती आजी म्हणते तिला. काय पण आजी म्हटलं की ना बायकांना खूप कॉम्प्लेक्स येतं एका प्रकारचं. तुला येतं एकदम आत्मी येते, ऐकायला लागली म्हणून विचारलं. एकदम सिंपल आहे, एकदम सिंपल खेळ आहे. इथे मी ना सगळ्या गोष्टी टाकतोय. आपण नाही का लुटालूट करतो घरात, हा पगाराच्या दिवशी नवऱ्याच्या. आजी
नाही अनुभवातून सांगतो असं नाही पण सांगतो. इथे मी ना काही गोष्टी टाकलेल्या आहेत एकदम सोप्या आहेत बरं, एकदम सोप्या गोष्टी आहेत. इथे मी बकेट्स ठेवतो 4. ग्रुप किती आहेत? 1 2 3 4 बरोबर ना. या ग्रुपच्या तिथे या तुम्ही. एक ग्रुप इकडे चला 5. एक ग्रुप इथे ठेवतो. जिथे जिथे डबे आहेत तिथे तिथे ग्रुपने उभे राहायचे. तुमचं एक ग्रुप इथे घ्या सरळ. बस बस जास्त पुढे नका येऊ, मागे चला. असं तुमचा ग्रुप इथे आहे बघा. हा डबा इकडे आहे. मी तुम्हाला 20 सेकंदाची वेळ देणार. किती? 20 सेकंद. एका वेळेला एकीनेच पुढे यायचं आणि एक गोष्ट उचलून तुमच्या स्वतःच्या डब्यात टाकायची. ज्या ग्रुपच्या म्हणजे त्या 2 ग्रुपच्या 3 ग्रुपच्या एकच ग्रुप बाहेरचा आहे. 3 ग्रुपच्या जास्तीत जास्त गोष्टी डब्यात असतील ते 3 ग्रुप पुढे जातील. कळलं? आता मी जर 1 2 3 म्हणेन तर तुम्ही सुरू करायचं. तुम्ही जाऊन मागे उभं राहायचं. कोणती पण वस्तू, कोणती पण म्हणजे तुम्हाला आवडेल ती. म्हणजे हा 12 रुपयाचा आहे, हा 7 रुपयाचा आहे, हा 4 रुपयाचा आहे. एका वेळेला एकीने मग तिने लाईनीत पाठी उभं राहायचं. मग क्रमानुसार यायचं. त्यामुळे लाईनीत उभे राहा, लाईनीत उभे राहा पटकन. कळलं तुम्हाला? तुम्ही फक्त क्रम लक्षात ठेवा त्यांचे. आणि तुमचं झालं की तुम्ही मागे जायचं. तिला जागा नाही थोडीशी. होय तुम्ही मागे चला. तुम्ही या इथे पुढे इथे त्या 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 डब्याच्या समोर. तुम्हाला कळलंय ना काय करायचं? थांबा अजून मी गोष्टी टाकतो त्यात. ह्याला पुरल्या ना जीव घेतील माझा. घर संसार खाली गेल्यासारखं वाटतंय मला. 1 2 अरे पडशील ना अशी. तुझं नाव काय? मनीषा. मनीषा नगर 1 जाधव. मनीषा जाधव. आणि तुमचं नाव काय? आजी सकपाल. हो क्या बात आहे. तुमचं नाव काय? आजही सांग तू. असं शिर्के. संजना शिर्के. आणि तुमचं? श्री अडखळे. अडखळे. मी न अडखळता खेळणार आहे बरं. आली पण न अडखळताच. 1 2 तुम्ही जरा जास्त जवळ असं वाटत तुला? जवळ आहे तुम्ही. खेडकी चिपलून जाम जवळ आहेत ते. भेंड्याची भाजी बुलबुलीत ती. वाईट वाईट मागत होता वाईट. 1 2 3 मोठी मोज. तुमच्या मोजा गोष्टी गोष्टी मोजा. बाहेरच ना बाहेरच या. हो गुलाबी साडी आणि लाली लाल बे के बे ए बे दोन्ही 4 मांडलाय समजा तिने. काय मजा आहे बघा. आता आपण या खेळानंतर ना लकी ड्रॉ कडे वळणार आहोत. तेव्हा फर्स्ट स्लॉट आपण काढून घेऊया.
किती 18 14 15 अरे किती चोरी करायची ती 23 15 आणि 18 त्यामुळे आपलं आव्हान संतुष्टात आलंय. अब तुम्ही दवा दुवा आणि कशाची गरज आहे तुला काय सांगू. हे तुला मी खाली सोडतो. चप्पल घे पायात घाल हातात ठेवू नको नाही तर मला टेन्शन. म्हातारी लोगों को बाहर निकलता है वो त्यामुळे तुम्ही ते 3 ग्रुप आहेत ना ते तुम्ही खाली जाऊन थांबा. ओके महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे साहेब, महाराष्ट्राचे सरचिटणीस नजीर मुल्ला साहेब, आपल्याला विनंती आहे की रुपालीताईंना आपण व्यासपीठावर घेऊ. आवाज कोणाचा आवाज जनतेचा काही देशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा भक्तीच्या वाटेने जाऊया सीमाताई वाणी, हेमंत वाणी, सीमाताई वाणी आवाज आवाज जनतेचा काही वनिताचा एक होत बघा. 4 विधानसभा अध्यक्ष आपण व्यासपीठावर या. मनीषा ते भगत, रुपालीताई गोटे आपण व्यासपीठावर या. अन्नूताई पाटील व्यासपीठावर या. हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलाय ते शिक्षण मंडळाचे माजी सदस्य हेमंत वाणी आणि समाजसेविका सीमाताई वाणी. पूजा लोंढे व्यासपीठावर. दोघांना मी विनंती करतो की आपण रुपालीताईंचं पुष्पगुच्छ आणि पैठणी देऊन स्वागत करावं. हेमंत, सीमाताई. आवाज कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून वनिताताईंना मी विनंती करतो की वनिताताई आणि मनीषाताई आणि 4 विधानसभा अध्यक्ष पक्षाच्या महिला विंगतर्फे पक्षातर्फे स्वागत करतील ताईंचं. पुष्पगुच्छ ताईंना द्यायचं. नदीच्या वाटेने जाऊया साठी एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. मतदार राजा सरकार हारायचं आहे सांगायचं आहे अवघा महाराष्ट्र माझा. एक एक जण मान धरून विसरून आवाज कोणाचा आवाज जनतेचा काही देशातून राष्ट्रवादी
पुन्हा नगरीच्या वाटेने जाऊन ज्या साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा या ठिकाणी आपण एक लकी ड्रॉ रुपालीताईंच्या हस्ते एक लकी ड्रॉ आपण काढतो या ठिकाणी. ताई एक लकी ड्रॉ काढायचा आपल्या हस्ते. एक चिठ्ठी काढ. सिंगनगर मधनं एक लकी ड्रॉ आपण काढतोय ताईंच्या हस्ते. राणी परशुराम पैलकर. राणी परशुराम पैलकर या 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 लवकर या. काम करत आलोय काम करत राहू काम करत आलोय काम करत राहू काम करत आलोय काम करत राहू गिफ्ट मिळालेलं आहे. पूजा मॅडम. राणी परशुराम पैलकर आपलं मनपूर्वक अभिनंदन. दुसरा बॉक्स सेकंड बॉक्स एरियाचा टेकडी बंगला. टेकडी बंगल्यातनं एक आपण काढतोय. सोनम मोहन शिंदे. सोनम मोहन शिंदे. सोनम मोहन शिंदे आहेत का? टेकडी बंगला घे. अजून एक कर. ते नाहीये. बंद झालं का? चालू आहे ना. सोनम मोहन विश्वासात थांबत नाही एक पाऊल चालत राहू काम करत आलोय काम करत राहू काम करत आलोय काम करत राहू काम करत आलोय. मस्त गोष्ट आहे बघा. सदरक्षण आहे, खरं निग्रहण आहे. हे ब्रीद जपणारं महाराष्ट्र पोलिसांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आपल्या ताईंसाठी हे बक्षीस म्हणजे खूप छोटीशी गोष्ट आहे. तुमचं संरक्षण करण्यासाठी डोळ्यात तेल घालून ती जागी असते आणि म्हणून कुठेतरी आपण घरात सुखाने झोपत असतो. दोन्ही हात उंचावून सगळ्यांच्या टाळ्या झाल्या पाहिजे. खूप खूप अभिनंदन. सिद्धेश्वर तलाव मध्ये एक अजून काढतोय आपण. तिसरा ड्रॉ. काय नाव आहे? अश्विनी शरद पवार. शरद पवार. अश्विनी शरद पवार आहेत का? हा या 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 या.
अश्विनी खूप खूप अभिनंदन. मी ताईने विनंती करतो की आलेल्या आपल्या शिवसेनेतर्फे ताई एक मिनिट, शिवसेनेतर्फे सत्कार होतोय तेवढा स्वीकारते. शिवसेना ताईला विनंती करतो या ठिकाणी सन्मान्य हेमंत वाणी साहेब यांच्या आग्रह असतो सन्मान्य आनंद परांजपे साहेब आणि सन्मान्य नजीब मुल्ला साहेब यांचं या ठिकाणी त्यांना यथोच्च सत्कार करायचा आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरात अभिनंदन करावं. युवांची शान पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुढे रक्ताचा घाम पुढे अरे आपलं सरकार पुढे सन्माननीय नजीब मुल्ला साहेब ठाणे शहराची आमची बुलंद आवाज सर्व युवकांचे प्रेरणास्थान. 2 मिनिटं. आमचे नजीब मुल्ला साहेबांची सारी दुनिया झाली दिवाणी. आमचे नजीब मुल्ला साहेबांची सारी दुनिया झाली दिवाणी. विनंती करतो की सगळ्या लाडक्या बहिणींशी संवाद साधा. नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आयोजित होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते आदरणीय आनंदजी परांजपे, आमचे प्रदेशचे सरचिटणीस नजीबबाई, वनिताताई गोतपगार, अनुजी पाटील, नित्यानंद वाघमारे, ज्यांनी इतक्या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन करून आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं ते हेमंतजी वाणी, सीमाताई वाणी आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व सहकारी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व महिला भगिनींनी एकदा जोरदार टाळा हेमंतजी आणि सीमाताईंसाठी आणि स्वतःसाठी देखील. स्वतःसाठी वाजवताना जोरात वाजूयात. दररोजच्या धक्काधक्कीच्या जीवनामधून थोडासा वेळ काढून आज आपण या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहिलात. खरं तर स्वप्नीलजी जाधव यांचा खेळ मला पाहायला आवडला. खूप सुंदर पद्धतीचं ते सहज संवाद करत होते. आमच्या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला मनापासून शुभेच्छा. एकदा जोरदार टाळ्या आपल्या स्वप्नील दादासाठी. निखळपणाने आणि मोकळेपणाचा संवाद साधणं. आमच्या महिला भगिनींशी तुम्ही बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर जे हसू होतात ते कोणत्याही बाजारामध्ये विकत मिळणार नाही, हा आनंद तुम्ही आम्हाला दिलेला आहे. आज या भागामध्ये येण्यापूर्वी आपल्या ठाणे शहर जनसंपर्क कार्यालयाचं देखील उद्घाटन केलं आणि मला खात्री आहे हेमंतजी असतील, सीमाताई असतील यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचा जनसंपर्क करत नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते तत्पर राहतील. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आदरणीय अजितदादा यांनी कालच अर्थसंकल्प जाहीर केला आणि सर्वाधिक निधी हा महिला बाल विकास विभागाला दिला, म्हणजेच आमच्या महिला भगिनींना दिला. राज्यातल्या तमाम महिला भगिनींच्या वतीने मी आदरणीय दादांचे मनापासून आभार व्यक्त करेल. महिलांच्या सबलीकरण, सक्षमीकरण आणि सुरक्षितेसाठी दिलेला हा निधी निश्चितपणाने मातृशक्तीचा सन्मान करणारा आहे आणि म्हणून राज्याच्या अर्थमंत्र्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. आज या ठिकाणी होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. खरं तर आमचे सहकारी आनंदजी असतील, नदीबाई असतील,
सातत्याने कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाचं आयोजन करत आपल्याशी संवाद साधत असतात, संपर्क ठेवत असतात। आज या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं काही क्षण आपल्याला आनंदाचे मिळावेत यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। मला या माध्यमातून आपल्या सगळ्यांशी संवाद साधताना मनाला समाधान वाटतोय। मला येण्यापूर्वी पत्रकारांनी प्रश्न विचारला की राज्य महिला आयोगापर्यंत जर ग्रामीण भागातल्या महिला पोहोचू शकल्या नाही तर आपण काय करू शकतो। मला आवर्जून या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना सांगायचे, गेले 3 वर्षापूर्वी मला राज्य महिला आयोगाचं पद मिळालं आणि महाराष्ट्रातली मी पहिली अध्यक्ष आहे जिचं आयोगाचं अध्यक्षपद परत तिला रिपीट केलं गेलं। खरं तर बांद्राच्या माझ्या मुख्य कार्यालयापर्यंत मला माहिती आहे धुळे, जळगाव, नंदूर, पारगावच्या महिला भगिनी, गडचिरोलीची महिला भगिनी, वाड्या वस्त्या पाड्यावरची महिला भगिनी पोहोचू शकणार नाही, पण राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते आणि म्हणून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही जनसुनावणी आयोजित करतो। या जनसुनावणीच्या माध्यमातून स्थानिक लेवलला असलेले महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी एकाच व्यासपीठावरती ते जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील, पोलीस निरीक्षक असेल, विधी सेवा प्राधिकरण असेल, मुख्य कार्यकारी अधिकारी असेल, हे एकाच व्यासपीठावरती बसलेले दिसतात। विशेष म्हणजे संपूर्ण दिवसभराच्या जनसुनावणीमध्ये पूर्ण 1 नंबरचा पॅनल आम्ही सगळेजण सांभाळत असतो आणि म्हणून मला सांगायचं एका व्यासपीठावरती हे सगळे अधिकारी कधीच दिसत नाही, पण राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून ते प्रश्न सोडवण्यासाठी सगळे एकत्रित येतात आणि प्रश्न सोडवले जातात, त्याचं मला मनापासून समाधान आहे। गेल्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळजवळ 35 ते 40 हजार पर्यंतच्या केसेस आम्ही दिवाणी न्यायालयाच्या माध्यमातून सोडवल्या। 155-209 हा टोल फ्री क्रमांक तुमच्या सगळ्या महिला भगिनींना मी आवर्जून देईल। त्याच्याही पुढे जाऊन मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, महाराष्ट्र शासन, पोलीस प्रशासन आणि सरकार यांनी आपल्यासाठी 112 हा टोल फ्री क्रमांक दिलेला आहे। माझी मातृशक्ती या ठिकाणी बसली, त्या सगळ्यांना मला मनापासून विनंती करायची आहे, शाळेत जाणारी, कॉलेजला जाणारी, क्लासला जाणारी आपली लहान मुलगी असेल, विद्यार्थिनी असेल, वर्किंग वुमन असेल, घरातनं बाहेर पडल्यानंतर त्या आईला काळजी वाटते की मुलगी परत घरी येताना ती सुरक्षित असली पाहिजे, पण तुम्ही काळजी करू नका, हे सरकार आपल्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे। 112 हा टोल फ्री क्रमांक आपण डायल केल्यानंतर हा नंबर कंट्रोल रूमला जातो आणि त्या भागामध्ये पेट्रोलिंगची व्यवस्था करणारी पोलीस यंत्रणा 5 ते 7 मिनिटापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचते आणि सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची आहे। म्हणून मला मनापासून तुम्हाला सांगायचंय, खरं तर अतिशय चांगल्या पद्धतीचं सरकार हे महायुतीच्या माध्यमातून काम करत आहे। या लाडक्या बहिणींना सन्मान देण्यासाठी, सुरक्षितता देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। 2 दिवसापूर्वी 8 मार्चचा कार्यक्रम आपण सगळ्यांनी जल्लोषात साजरा केला, पण मी प्रत्येक ठिकाणी आवर्जून सांगते, एका 8 मार्चने आमचं समाधान होणार नाही, 365 दिवसाचा सन्मान हा आम्हाला मिळाला पाहिजे आणि त्याची सुरुवात आपण आपल्यापासून करूयात। या 365 दिवसाच्या सन्मानासाठी पोलीस प्रशासन, कायदा सुव्यवस्था त्यांचं काम करेल, पण एक आई म्हणून माझी जबाबदारी आहे, एक बाई म्हणून माझी जबाबदारी आहे की मी सुद्धा आता संकल्प केला पाहिजे की माझ्या ग्रामीण भागामध्ये असेल, शहरी भागामध्ये असेल, बालविवाह मी करणार नाही। विधवा प्रथासाठी ज्या अनिष्ट रूढी परंपरा आहेत त्या जाचक समस्यांना आमची महिला भगिनी सामोरं जाणार नाही, याच्यासाठी आम्ही विधवा प्रथा विरोधाचा ठराव करणार, मुलीच्या जन्माचं स्वागत करणार, खऱ्या अर्थानं आता मुलीचा जन्म सुद्धा वाढला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करणार। राज्य महिला आयोगाचा मुख्य उद्देश शासनाला शिफारस करणं आहे आणि म्हणून मी 26 फेब्रुवारीला राज्य शासनाला शिफारस केली की 8 मार्च संपूर्ण महिलांच्या विषयासाठी विशेष ग्रामसभा व्हाव्यात। याबद्दल मी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अंजली तटकरे व ग्रामविकास मंत्री यांचे मनापासून आभार व्यक्त करेन। त्यांनी ही मागणी मान्य करत 6 तारखेला GR काढला आणि या GR मध्ये एकाच वेळेस 8 मार्चला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांच्या या ठरावासाठी विशेष ग्रामसभा झाल्या आणि महिलांना सन्मान देणारा दृष्टिकोन बदलण्यासाठी एक पाऊल पुढे आपण टाकलं। खरं तर या महिला सुरक्षितेबरोबरच तिला सन्मान आणि आर्थिक नियोजन चांगल्या पद्धतीचं करता यावं म्हणून परवा कालच्या दादांच्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा आपण पाहिलं की मॉलमध्ये सुद्धा आमच्या महिला भगिनींनी आता तिच्या बचत गटाच्या माध्यमातून जी वस्तू बनवली जाते त्याची विक्रीसाठी तिला आता मॉलमध्ये सुद्धा स्थान मिळणार। बचत गट आणि त्याचबरोबर आपले छोटे मोठे उद्योग सुरू केले, आता यांच्या अंमलबजावणीसाठी चांगल्या योजना पुढे येतात, त्याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं काम होतंय आणि यांना पाठबळ देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे। आणि म्हणून मला आवर्जून सांगायचंय, या मातृशक्तीच्या पाठीमागे महायुती सरकार खंबीरपणे उभे राहिले। आता आपली जबाबदारी
जबाबदारी आपण ही महिला भगिनींनी एकत्र येत या महायुती सरकार बरोबर तर आपण सगळ्या बहिणी आहोतच, पण इथून पुढच्या समाजाच्या अनिष्ट रूढी परंपरा यांच्या विरोधात ठामपणे उभे राहत असताना आपल्यातली मातृशक्ती ही जागृत ठेवायची आहे आणि हा संकल्प आपण सगळ्यांनी या निमित्तानं करूयात. या भागामध्ये आनंद असतील, नजीबाई असतील, अतिशय उत्तमरित्या काम करतात. महानगरपालिका असेल, त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून होणाऱ्या नागरिकांची समस्या पुरवण्यासाठी हे सातत्याने कामं करत राहतात आणि म्हणून सगळ्या लाडक्या बहिणी आपल्या या 2 लाडक्या भावांच्या पाठीशी ठामपणे आहेत असं आपण त्यांना हात उंचावून सांगूया की आम्ही सगळे तुमच्या दोघांबरोबर आहोत. त्याच्यामुळे आमच्या या सगळ्या लाडक्या बहिणीचा पाठिंबा या 2 भावांना आहेत. आजच्या या कार्यक्रमाला आपण मला आमंत्रित केलं, मला मान सन्मान दिला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. आणि हेमंतजी, सीमाताई, आपण अतिशय उत्तमरित्या कार्यक्रम आयोजित केला. 2 दिवसापूर्वीच खरं तर आनंद आपलं बोलणं झालं आणि 2 दिवसाची ही सगळी तयारी आहे. मला आश्चर्य वाटलं की 2 दिवसाच्या या तयारीमध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीचा उपक्रम या ठिकाणी राबवला. ज्यांना या ठिकाणी बक्षीस मिळालं त्यांचे देखील मी मनापासून आभार करते. आणि स्वप्नीजी, आपल्याला पुन्हा पुढे कार्यक्रम घेऊन जायचा आहे. आमच्या महिला भगिनी सायंकाळचा स्वयंपाक करून, बरोबर ना, निम्मा केलाय की निम्मा ठेवलाय का सगळा करून आलोय, कारण आमच्या महिला भगिनी उत्तम मॅनेजमेंट गुरु असतात. कार्यक्रम पाहायला जायचंय म्हणजे 5 वाजता स्वयंपाक करून सगळ्या जणी इथं आलेल्या आहेत ना, त्याच्यामुळे तुमच्या कार्यक्रम पाहण्यासाठी आले. इतका सुंदर कार्यक्रमाचं नियोजन करताना हा निखळ आनंद माझ्या या माऊलींना मिळावा यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. काही एकच मिनिट. अतिशय सुरेख मनोरंजन या ठिकाणी होते. स्वप्नील जाधवचा सत्कार करावा अशी मी पहिली विनंती करतो. त्यानंतर प्रल्हाद पाटील शिवसेनेचे या ठिकाणी आहेत, त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. आपलंही पुष्पगुच्छ देऊन स्वागत आम्ही करतो. बहीण आता नेहमी हसली राहील, ही एकता आपली ताकद अशीच वाढ राहील. खऱ्या विश्वासाचं थांबत नाही, एक पाऊल चालत राहू. काम करत आलोय, काम करत राहू. काम करत आलोय, काम करत राहू. काही धन्यवाद. आपण सनातन राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.